सध्या युद्धासंबंधीच्या चर्चांना उधाण आलेले आहे. तिसरं महायुद्ध होईल की काय, इथपर्यंत तज्ञ लोक देखील आपली भीती व्यक्त करतायत. अशा वेळेस मी तुम्हाला आता दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घेऊन जाणार आहे. चला तर मग डोरेमॉनच्या टाइम मशीन मधून आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जाऊया. आता आपण आलो आहोत जर्मनीमध्ये, हिटलरच्या नाझी राजवटीत, जिथे ज्यूंचा अमानुष छळ चाललाय. त्यांना पकडून पकडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये छळछावणीमध्ये नेण्यात येते. त्यांच्यावर कडक असे निर्बंध लादण्यात आलेत कारण ते ज्यू आहेत. त्यांच्यावर निगराणी देखरेख म्हणून 24/7 मिलिटरी तैनात केली गेली आहे. त्यांना समज बजावले जात आहेत की स्वतःहून शरणागती पत्करा, स्वतःहून सरेंडर व्हा, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये या म्हणून. असंच एक समज बजावलं गेलं मार्गॉट फ्रँकला, जी 16 वर्षीय जर्मन ज्यू मुलगी होती. आता मार्गॉटला समज बजावला गेल्यानंतर साहजिकच तिचं संपूर्ण कुटुंब प्रचंड हादरलं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जर्मनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि नेदरलँडच्या आम्स्टरडॅमच्या एका गुप्त निवासामध्ये लपून राहण्याची योजना आखली. आता गुप्त निवासात जायचं म्हटल्यावर या फ्रँक कुटुंबानं आपला गाशा गुंडाळायला, सामान बांधायला, आवरावर करायला सुरुवात केली. पण त्या कुटुंबातील सर्वात लहानगी ॲन, 13 वर्षीय, तिला फारच प्रश्न पडले. तिने प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. तिच्या वडिलांनी, तिच्या डॅडींनी तिला कसं समजावलं आणि मग तिनेही आपलं सामान बांधलं आणि तिने किटीलाही सोबत घेतलं बरं का. ही किटी नंतर फार प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध नव्हे तर जगप्रसिद्ध झाली. पण ही किटी नेमकी कोण होती आणि ही का एवढी प्रसिद्ध झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला डोरेमॉनच्या टाइम मशीन मधून पुन्हा वर्तमानात यावं लागेल. आलो आपण वर्तमानात, तर ही किटी म्हणजेच ॲनची जिवलग मैत्रीण, तिची डायरी, तिची रोजनिशी, जी तिला तिच्या 13व्या वाढदिवसानिमित्त ॲज अ गिफ्ट म्हणून मिळाली होती. या किटीने ॲनची त्या गुप्त निवासात संबंध 2 वर्ष साथ सोबत केली. ॲनने तिच्याशी फार हितगुज केलं. 12 जून 1942 रोजी, ज्या दिवशी ॲनचा 13वा वाढदिवस होता, त्या दिवशी या डायरीमध्ये आपल्याला ॲनची पहिली नोंद आढळते आणि शेवटची नोंद आढळते 1 ऑगस्ट 1944 रोजी. कारण समहाऊ 1 ऑगस्ट 1944 रोजी नाझी मिलिटरीला ॲनच्या त्या गुप्त निवासाचा सुगावा लागला आणि परिणामी त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये सर्वांना, मग त्या गुप्त निवासातल्या लोकांना रवाना केलं गेलं. कालांतराने गुप्त निवासातील सर्वांचाच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या छळामध्ये मृत्यू झाला, दुर्दैवी अंत झाला. ॲनचे वडील ऑटो फ्रँक मात्र समहाऊ वाचले आणि त्यानंतर स्वित्झर्लंडला पळून गेले. ऑटो फ्रँक यांना ॲनची ही डायरी सापडली आणि ही डायरी वाचून ते ढसाढसा रडले आणि आपल्या इच्छापत्रामध्ये ॲनची ही डायरी पब्लिश करावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांनी नेदरलँडच्या एका संस्थेमध्ये ही ॲनची डायरी सुपूर्द केली. युद्धाची कसून चौकशी करणाऱ्या त्या संस्थेने ॲनच्या या डायरीचा सर्व तपशील पडताळून पाहिला. ॲनच्या या डायरीची शहानिशा केली आणि मगच ही डायरी पब्लिश करण्याचं ठरवलं. कालांतराने ही डायरी पब्लिशही झाली. ॲनची ही किटी, ही डायरी, ही रोजनिशी म्हणजेच ॲनचं आत्मवृत्त, आत्मचरित्र, आत्मकथन, डायरी ऑफ यंग गर्ल बाय ॲन फ्रँक या नावानं जगप्रसिद्ध ठरलं. आता बघा, जगामध्ये कितीतरी आत्मचरित्र पब्लिश होतात, पण त्यातील काहीच का बरं एवढी प्रसिद्ध ठरतात? प्रसिद्ध नव्हे तर जगप्रसिद्ध ठरतात. आणि एका 13 वर्षाच्या मुलीचं आत्मचरित्र एवढं प्रसिद्ध व्हावं, असं त्यात तिने काय बरं लिहिलं असावं? तर पहिली गोष्ट म्हणजे तिची प्रगल्भता, जी तिला रोजच्या रोजनिशी लिहिण्यातून प्राप्त झाली. रोजनिशीतून बघा आपल्याला एक आरसा दिसतो. स्व अवलोकन म्हणा किंवा सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणा, त्याकरिता रोजनिशी सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही. मृत्युंजयमध्ये एका स्वगतामध्ये एक वाक्य आहे की माणसाने स्वतःशी केलेला संवाद हा त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतो. रोजनिशी म्हणजे आपला स्वतःशी केलेला संवादच तर तो असतो, स्वतःशी केलेलं संभाषण स्वगत ते असतं. मला असं वाटतं ॲनने त्या 2 वर्षाच्या काळामध्ये ही जी डायरी लिहिली आहे त्यातून तिची प्रगल्भता उत्तरोत्तर वाढत गेलेली आपल्याला दिसते. तिची पहिली काही पानं आणि शेवटची काही पानं आपण पाहिली आणि त्या दोन्हींचं कंपॅरिझन जर केलं तर तिची प्रगल्भता उत्तरोत्तर वाढत गेलेली आपल्याला दिसते. दिवसागणिक तिच्यामध्ये होणारे बदल तिने ओळखले, नुसते ओळखले नाही तर ते टिपले देखील. त्या गुप्त निवासामध्ये राहणाऱ्या इतर लोकांची देखील तिने निरीक्षणं केली आणि त्याचीही नोंद या डायरीमध्ये तिने केलेली आपल्याला आढळते. दुसरं म्हणजे त्या गुप्त निवासामधला संबंध इतिवृत्तांत अत्यंत तिने बारकाईने या डायरीमध्ये मांडलेला आहे. तिची ही डायरी विविध दर्शनी होती. म्हणजे प्रायः जरी तिचं लेखन तिच्या स्वतःभोवती, कुटुंबाभोवती केंद्रीभूत असलं तरी देखील तिच्या या लेखनामध्ये तिच्या आसपासच्या घडामोडींचा, सामाजिक राजकीय घडामोडींचा, युद्ध पातळीवरील घडामोडींचा उहापोह केलेला दिसतो. कारण तिला रेडिओ मार्फत किंवा त्यांच्या गुप्तहेरांमार्फत किंवा त्यांना जे लोक रसद पुरवत होते, काही संस्था त्यांना मदत करत होत्या, त्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना काही गोष्टी कानावर पडत होत्या. तिला अनेक गोष्टी
माहीत होत्या त्या गुप्त निवासात असून देखील आसपासच्या, त्याप्रमाणे तिने त्याच्या अकॉर्डिंग आपलं लेखन केलेलं आपल्याला दिसतं. तिने व्यवस्थेला देखील प्रश्न विचारलेले आपल्याला या डायरीमध्ये आढळून येतात. आपल्या इथे बघा, मुक्ता साळवे, लहुजी वसंत साळवे यांची पुतणी, हिने व्यवस्थेला प्रश्न विचारणारा एक निबंध लिहिला होता अमुक अमुक लोकांच्या दुःखाविषयी, ज्या निबंधाची दखल पुढे ज्ञानोदय सारख्या नियतकालिकाने घेतली. यांच्याही लेखनात आपल्याला तसा आविर्भाव आढळतो. शिवाय या डायरीमुळे जूनची ग्राउंड रियालिटी एका ज्यू मार्फत जगाच्या पटलावर आली, जगाच्या निदर्शनास आली. त्या गुप्त निवासामध्ये ज्यू काय हाल अपेष्टा सोसत होते, काय त्यांचे हाल होत होते, हे या डायरीमुळं जगाला कळलं. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे एकीकडे जागतिक महायुद्ध चालू आहे आणि दुसरीकडे जूनची स्वतःची सर्व्हायव्हलची लढाई चालू आहे. स्वतःच्या जगण्यासाठी ते लोक लढत आहेत. आणि या दोन्ही महाभयंकर आव्हानांच्या मध्ये ॲन लिहितीये, नुसती लिहित नाहीये तर प्रगल्भतेने लिहितीये. त्या गुप्त निवासामध्ये लोकांचे हाल होतच होते, पण त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काय त्या जूनचे हाल होत असावेत याची कल्पनाच न केलेली बरी. मरण यातनांपेक्षा त्या लोकांना मृत्यू पत्करावासा वाटत असेल. मराठी गझलकार सुरेश भट यांची एक प्रसिद्ध ओळे, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधल्या, छळछावणीमधल्या ज्यू लोकांचे जे हाल होत होते, मला असं वाटते की अशीच काहीशी अवस्था त्यांची असावी. अरिस्टॉटलने कॅथार्सिस ही एक प्रक्रिया सांगितली आहे. त्या प्रक्रियेद्वारे मुख्यत्वे करून भीती किंवा नैराश्यासारख्या भावनांना कलेच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जाते. ॲनने ही जी रोजनिशी लिहिली आहे त्यात तिने आपल्या भावनांना वाटच तर मोकळी करून दिली आहे. तिने एक लिखाणाच्या माध्यमातून आपलं कॅथार्सिस केलेलं आहे. तिच्या मनात ज्या काही भावना लपलेल्या होत्या, तिच्या मनाच्या तळाशी, सांदी कोपऱ्यात तिला जे काही वाटत होतं अत्यंत सफाईदारपणे तिने व्यक्त केलेलं आहे, मुक्तचिंतन केलेलं आहे. म्हणूनच ती म्हणते, पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. एखाद्याला ब्रेन रॉट झाला असता, मेंदूच्या तारा शिनल्या असत्या त्या अंधाऱ्या कोठडीत गुप्त निवासात मांजर पावलांनी, चोर पावलांनी 2 वर्ष राहून, पण ॲनने एकाग्र चित्ताने आत्ममग्न होऊन प्रगल्भतेने लिहिलं. ही तिची फारच विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. ही मुलगी फार महत्वाकांक्षी होती, ध्येयाकांक्षी होती. तिला साहित्याची खूप आवड होती. त्या गुप्त निवासामध्ये देखील तिने आपलं वाचन चालूच ठेवलं. अनेक पुस्तकं ती वाचायची. तिला मोठेपणी लेखिका व्हायचं होतं, पत्रकार व्हायचं होतं. आणि सुरुवातीच्या काही पानांमध्ये ती लिहिते देखील की युद्ध समाप्तीनंतर तिला हे पुस्तक स्वतःहून पब्लिश करायचं होतं, पण नंतर तिला रिअलाइज झालं 1944च्या मध्यात की आता युद्धविराम होणं शक्य नाही. असं देखील ती म्हणते की युद्धविराम ही मला आता एखाद्या परिकथेतील अद्भुत गोष्ट वाटते, पण तिला साहित्य रूपाने अमर व्हायचं होतं असंही ती लिहिते. तिला मरणानंतरही जगायचं होतं. या डायरीमुळं, तिच्या वडिलांमुळं ॲन आज जगाच्या निदर्शनास आली आहे. तिच्या डायरीचं जगभरात कोड कौतुक होतंय. ती मरणानंतरही आता जगतीये, ही फार समाधानाची बाब आहे. सीबीएसईच्या 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात देखील आपल्याला ॲनचा एक पाठ आढळतो. शांताबाई शेळके या प्रसिद्ध मराठी कवयित्रींची एक प्रसिद्ध ओळ आहे, असे न मी, नसे न मी, तरीही असेल गीत हे. ॲनच्या शब्दात सांगायचं झालं, असे न मी, नसे न मी, तरीही असेल लेखन हे. केवळ शाळकरी मुलामुलींनीच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांनी आपापल्या परीने आपली रोजनिशी लिहायला हवी, कारण यातून तुम्हालाच तुमच्याबद्दल अनेक काही गोष्टी कळू शकतील. धन्यवाद.